त्यांचं झालं जीवाची गंमत, पण आमचं किती हाल झालं. आज 40 वर्ष झालं मायबापाचा हात नाही फिरला, नाही का? त्याच्यामुळे मी सांगत नाही. तर त्या दिवशी कारखान्याची उचल घेतली तिथवर आलतो. काल व्हिडिओ काढायचा होता पण टाईमच नाही भेटला, थोडंसं दगदग महाग होती त्याच्यामुळं. चला म्हणलं आज काढावं. करा आता सुरू. कारखान्याची उचल घेतली तिथवर आलता. हो, वडील ह्याला गेलते महागारी, कल्याणला. कल्याणला. बरं. मग कल्याणला गेले. हां काय हां. कल्याणला गेले, मग तिथं कामाला आवाज थोडा मोठा करा. बरोबर, कमेंटमध्ये मोठा करा. कमेंटमध्ये असं सांगितलं भावाने आणि त्या बहिणीने आवाज की मोठा भाऊ करा. तुमचा दादा तुमचा आवाज येत नाही जरा म्हणून. जवळ घे ना मग. मग जवळ घेतल्यावर मग आपण लयच दिसतात ना मोठे तोंडा दिसतात. पुढाचं. बरं चला चला करा. वडील गेलते कल्याणला, हं. तिथं काम करत होते तिथं भाजी मंडईमध्ये. मग आता मला सांग, तू मालक आहेस आणि मी तुझ्या इथं गडी आहे म्हणून. हो. मग आता जर पहिलं जे राहत होतो तसं मला डिमांड होतं, पुन्हा गेल्यावर कोण डिमांड देईन का? नाही ना. तसं असतं. मग तिथं गेले, हां आता डिमांड आपलं संपलं, हां. म्हणजे डिमांड कमीच आलं म्हणते म्हणजे तुमच्या वडिलाचं वडिलाचं. जिथं मग आधी गेले होते हां, तिथं डबल कामाला गेले होते, त्यांचं निमान कमी डिमांड आलं. कमी झालं. हां हां हां. पुढं सांगा. मग जरा थोडं हुरहुर वाटायलं. हं. आता डिमांड कमी झालं. आता पहिली कशी किंमत होती तशी दुसऱ्यांदा किंमत भेटत नाही कावाच. हां. मग ते पहिलं काम करीत होते तेव्हा पहिली फुल किंमत होती, पुन्हा किंमत कमी झाली. मग त्यांचा जीव नाराज झाला. मग म्हणजे आता इथंच नकोच. मग काय केलं, महागारी आली. वापस आले 2-3 तुमचे वडील. महिन्यानं कपडे कुपडे घेतले. आता कारखान्याला जायचा टाईम उचल हे होती, आली महागारी. मग सावतराई आईपाशी गेले. तिथं चल म्हणले आता जाऊ कारखान्याला. पहिलं बहीण भावंडाचं कोयतं होतं ना, आता ह्यांची जी आई होती का, हं, मागट होती थोडा. हं, ह्यांची जी आई होती हं. ती आई ह्यांची गेल्यापासून त्यांच्या वडिलांनी दुसरी बायको केली दुसरी आणि त्या आईसोबत सावतराई. सावतराईसोबत हे आता कारखान्याला. कारखान्याला गेलेत. हं. पुढं सांगा. मग कारखान्याला गेले. मग मला ठेवलं आजीपाशी, हां हां शाळात घातलं. हां. एक ड्रेस घेतला. हां ते पहिलं ते खाकी चड्डी हात इतकी, हां पुन्हा ते ड्रेस पांढरा. हां. मग आजीपाशी ठेवलं, शाळात घातलं. मग हे गेले कारखान्याला. कारखान्याला गेलं, मग मला पहिलीला घातलं. मग हे गेले कारखान्याला गेले. मग ते 5-6 महिने कारखाना चालत होता पहिला, आता नाही तेवढा चलत. आणि 5-6 महिने चलत होता, उचल कमी असायची. हे कारखान्याला गेले, त्यांच्या किरकिऱ्या चालूच. दारू प्यायची, किरकिऱ्या भांडणं करीत बसा. दिवसभर काम करायचं, संध्याकाळी भांडणं. असं करीत करीत कसं तरी त्यांनी 5-6 महिने पटा पाडला. मग जीत वडील घरी आली की मग थांबले. एक महिन्याचं थांबले. मग काय त्यांच्या मनात आलं, मस्तपैकी माजलगावला आले. मला ड्रेस हे घेतला पाहिजे, लाल बनेल इतकीच घालायचे. तुमच्या वडिलांना? लाल बनेल, हां इतके लाल बनेल, धोतर पांढरा सब घालायचे, पान खायचे, नाक इतकं मोठं, टोपी तुमच्यासारखे दिसत असते ना तुमच्या बाप. नाक इतकं लांब होतं. हां. काय करावा, वाटोळ करून घेतला हातानं. हाताने वाटोळ करून घेतलं हातानं नाही म्हणजे? तर काय, 10 रुपये ती तिकडं जरा बघितलं असतं आईला तर माझी आई वाचली असती. थोडं हाल झालं. पुन्हा दुसरी एकदा जोडी फुटली. हाताने वाटोळ करून घेतलं म्हणजे ह्यांच्यामध्ये अजून स्टोरी मध्ये काहीतरी इंटरेस्ट येणार आहे बरं का. दारू इतकी पेत होता माझा बाप. हं. संध्याकाळी 12 वाजता जर लगीला उठलं का तरी दारू पिऊन झोपत होता. इतकी दारू पित होता. भावांनो आणि बहिणींनो, दारू पिऊ नका. दारू पिलं का नाही की लय लोकांच्या संसाराचं वाटोळ होतं. त्यांचं झालं जीवाची गंमत, पण आमचं किती हाल झालं. आज 40 वर्ष झालं मायबापाचा हात नाही फिरला, नाही का? त्याच्यामुळे मी सांगत नाही. त्याच्यामुळे नको वाटतं. लय बेकार आहे. अशी रडत रडत स्टोरी सांगायची का तुम्हाला? मायाप तर सगळ्याला तेव्हा का मला मायाप होती, पण तुम्हाला काय कमी केले का जीवनामध्ये? लय हाल झाले. सांगा सगळ्यांना, त्यांना ऐकायची स्टोरी, त्याच्यामुळे रडायचं नाही अशी सांगा. सगळे आम्ही असंच बिगर रडता आम्ही ऐकणार स्टोरी. सांगा. आमचे वडील पुन्हा गेले पुढचं कल्याणला, अजून डबल कल्याणला गेले. आणि पुन्हा तुम्ही सगळं हेच काटूनच गेलो. तुम्ही आम्ही आजी पशीच, आणि आई आई तिच्या घरी. माहेरला गेली. हां पण आजी गेले. हां. मग 1-2 वर्ष झालं तर मी 3रीला गेलो. तर तुमचे वडील तुम्हाला सोडून गेले. सोडून तुमचं गेले. सांगा आता. आमचे वडील आम्हाला सोडून गेले.
मग इकडं आलो तर आजी जोड राहिलं, आजी आजी जोड राहिलं, जोड पण पुन्हा झालं गेलो सगळं. मी 4थीला. शाळामध्ये 2-4 वर्ष झालं. हां मग आमच्या वडिलाचे माताडी कामगाराचे पुस्तकाचे म्हणजे पुस्तक यायचे वाचायला इकडं. हां वडिलांनी पुस्तक वाचायचे. आता ते नाहीतच, मस्त बघितले पण नाहीच. पुस्तकं यायचे वाचायला. मग काय वारल्यावर काय आणि थोडेफार कुठं काय ते विमा पॉलिसीचे पैसे होते वाटतं. त्यांच्या बापाने विमा पॉलिसी भरली होती भरली आणि होती. त्याचे वारीस हे होते. तर माताडी कामगार आता ते काय ते तर गेले सोडून ह्यांना. हां तर माताडी कामगाराचे पुस्तकं ते ह्यांच्या गावात येत गाव होते. घर पोहोचू यायची वाचायला आमच्या आजीपाशी. आता ते गेले. मग विमा पॉलिसी भरली होती. मग ते काही भेटन म्हणून ह्याने आपलं घ्यायचं खांद्यावर. मला जायचं तरी बी 15 दिवस होतं आम्ही. मोठे चुलते होते ना तिथं आधी. 15 दिवस होतं. सगळं फिरून बघितलं. मी लहान मला काय आणि त्यांना काय भेटलं. चला म्हणलं की घेऊन खांद्यावर आपल्या चला निघाले. म्हणले की आपलं आम्ही म्हणजे वारस होतात ना ते आम्हाला घेऊन पळायचे. मग त्यांना काय भेटलं का का नाही नाही भेटलं भेटलं काय ते मला माहिती काय बी माहित नाही. नाही. मी इतका आणि ती पॉलिसी आहे का नाही म्हणून ते बी माहित नाही. ती पॉलिसी आहे का नाही ती बी माहीत नाही आपल्याला. त्यांनी भरली होती का नाही ती बी माहीत नाही. आपण तर काय माहिती. मग झालं चालू हां. हाल जीवाचं. मग 4थीला 5वीला गेलो. कुणी कोणाचं नसतं रे म्हणे फुकट सांभाळायला. आता मग तमत पैसे भरून दुसऱ्याच्या मुलाला कोण शिकवणार सांग. मग काम करायची पाहिजे. लगेच 4थीतून बाहेर काढलं. मग तरी बी मला वाटतंय 8 वर्षाचा असेल मी. 4 आणि 5 पहिले 5वीलाच घालीत होती शाळामध्ये. 5वीला. 4 आणि 5 म्हणजे 9व्या वर्ष. वडील वारले की लगेच शाळाच बंद झाली आमची. मग काहीतरी मग गावात जायचं कामाला जायचं. 2-4 जनावर आपलं सांभाळायचे. त्याच्यातलं ते खाणं पिणं असायचं. मग जरा ठोकर झालो. म्हणजे जरा मोठा झालं ना जरा थोडं कळायला लागलं. बनवून आम्ही काय करायचं आम्हाला पुन्हा लागला नाद आवताचा. आवता नाही लहानपणीच. हां मग काय करायचं. लहानपणीच आवता मग नाही. तसंच आपलं हळू 2 तास आणायचे. हां मग ते चालू असलं हं. जायचं तिथं शिळे घेऊन दिली ती. हां आधी शिळे घेऊन दिली त्या 2. हां मग आम्ही जायचं तिथे बांधाला सोडायची. हां आणायचे 2-3 मोडानं. हां. त्या शेतकऱ्यानं आपलं बसायचं बांधा. शिकला शिकत पुन्हा कोळपे चालू असले मुगात हां तिथं जाऊन थांबायचं. मग त्यांना म्हणायचं थांबा मला हांदे 1 तास. हां मग आम्ही कोळपं धरून जायचं कडीला. त्यांनी सांगायचं असं धर तसं धर. जायचं 2-3 मोडानं आणायची. शाळा शाळा कुठली शाळा पुन्हा गेली असंच शाळा. जायची. हां शेळी तिथं बांधायची बांधाला. त्या मालकाला म्हणायचं सर्व सांभाळावं. जाऊन येतो 2 मुलानं यायला लागले की हा ना म्हणायचं चढू दे. शिकत परफेक्ट झालं पुन्हा. आवता नाही. आऊत हाणायला आता आऊत आपल्यासारखं आता कोण नाद करायला नाही. शेतातलं काम ह्यांना सगळं येतं. काही सांगायची गरज नाही. मालक नुसतं काम शेत दाखवून देणार हे काम करायचं मालक म्हणून. नुसतं काम म्हणतोय आज आम्हाला हे करायचंय. आमच्याकडे कोणी चक्कर बी मारा येत नाही. हां हां फक्त आता कामाला गेलं पुन्हा काय केलं रोजानं जायचं पुन्हा आवतो. पहिला त्या गावरान पळाटे असायचे पेरले. तो एकदा पेरलं नाही हो, का मला नेलं तर माहिती लग्न झाल्या पेर आहे. महाग हातानं पळाटे गावरान पळाटे असायची बघ. चिपड कोणी कोणी बघितलंय कमेंट मध्ये नक्कीच सांगा. ती माहिती गावरान गावरान पळाटी अशी पेरायचं होतं पहिलं. लयच भारी आली तेव्हा कसं ते पाटलाची ती मला पहिल्या स्टार्टला ह्यांनी पेरायला लावलं होतं. हां बरं सांगा पुढचं सांगा तुमची कथा सांगा. मग आता घरात बी लय मोठा बारदाना होता आमच्या घरात. आजीला आम्हाला सिलिंगमध्ये जमीन भेटलेली ती आपण गेलेलो हो ती जमीन भेटलेली आजीला. मग आम्ही अण्णा तिथं काम करायचं रानामध्ये घर राहणं घरच्या. आणि त्यांचे चांगले 2-3 किलोमीटर लांब आहे की माय. हां आणि ते दादा हे दादा हां. बाबासाहेब दादा हां. तो पाटलाची इथं काम करायचं. त्यांचे चुलत भाऊ दुसरे. चुलत भाऊ. हां आणि मी ते आपले तिथे कदम हो त्यांच्या इथं काम करायचं. त्यांनी मला वाटणीनं म्हणजे 4था हिशानं रान दिली. म्हणजे 4 पोते झाले की 1 पोतं आम्हाला आणि 3 पोते त्यांना. काम करायचं आपण. काम करायचं आपण काय त्यांच्या करायचं माय रोजाने काम करायचं. इकडं कचकाचं काम करायचं आणि घ्यायचं इकत आणि खायचं. कशाचं इकत मग असं करायचं. नुसतं खाण्यापिण्यावर जगायचं होतं. तिकडं सगळंच तिकडं आम्हाला काय कवा भाकर यायची कवा नाही. हां मग तारांबळ चालायची. हां मग मी त्यांना म्हणलो भाकर देत असला तर तुमचं कामाला येतो. कामाला नुसतं भाकरीवर काम केलं तुम्ही. नाही नाही म्हणजे द्यायची ते पण तिथून यायची कवा खायची कवा. खायची कवा. हां मग सकाळी नेहरीची भाकर सकाळी द्या बांधून मला. दिली. आऊत बैल सोडायची
दिवसभर त्या पळाट्यात आऊत हाणायचे दगड एक ठेवायचे हावडा पळाट्या निघत नसं वजन कमी वजन किती असं असंच असं छटा घर वजन छटाकरच वजन हा आणि दगड एक ठेवायचे एक 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 काकरी काढायची हम्म. कवा धरायचं आऊत पाडव्याला गुढीपाडव्याला हा 15 दिवस आऊत चालू गुढीपाडव्याला गुढीपाडव्या पळट्यात आहोत पळाट्यात आऊत गुढीपाडव्याला उन्हाळा असतो उन्हाळ्यातच किंवा उन्हाळ्यातच पळाट्या काढते काय काढते का पावसाळ्यातच म्हणजे उन्हाळ्याच्या पळ्याट्या उन्हाळ्याच्या काढायच्या त्या पळ्याट्या वाळल्याला पळ्याट्या काढायच्या, काढाय हा, पहिले होय tractor. नांगरायचं का नांगरीत होते कोणी पळाट्या का आवतानं काढायचे कोणी असं होय मग मला सांगा ना सुधारून मला काय माहिती माझ्या कुठं तुला बापाच्या सांगतो, घरी 15 जाणं. दिवस हा, आम्ही पळाट्या काढायचे हा, मालक लय खुश आपल्या हा, सगळ्याच्या आधी आपलं रान नीट हा. हा सुटीत नाही तिथे. आता पण तसंच आहे हा. हा मग तसं करीत करीत पळाट्या नांगर काढायचं भात भात पाऊस पडले की डबल अजून आऊत धरायचं पळाट्या फिळाट्या याचल्या ते आऊत पुन्हा व्यवस्थित लागायचं पाऊस पडला की आता उन्हाळ्यातला पावसाळा असते ना उन्हाळ्यातला पाऊस पडला की लगेच सुरू करायचं लगेच दुसरी पाळी फरा 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 आम्ही कामाचा विचारच करीत नव्हतो टायमाचा तुम्ही एक वेळेस म्हणलं होतात की एका दिवशी लय उशीर झाला मला भाकरी रानात घेऊन जायला आणि लय लहानपणी नाही, जातो सांगतो ना तुला पुन्हा हा मग आम्ही तुमच्या रानामध्ये हे धरले होते आणखी तेव्हा रानात पुन्हा असं खायच्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही आता उन्हाळ्याच्या पळाट्या म्हणला नाही तुम्ही खळ्याच्या टायमाला असतं खराट्याच्या खळ्याच्या टायमाला हा असं कळत हा ते बाय आता पहिले ट्रॅक्टर नव्हते हा मग बैलानंच असायचं काम कोणतलं बी हा बैल बी असे सांभाळायचं हा गच्च असायची दोन्ही थड्या बॉम्ब भरलेले गेलं की पिण चारायची वैरण टाकायची आणि तिथंच झोपायचं घरी जातात ना हा तिथंच पाट्यात बैलापाशी वरी एक माळा करायची तिथंच वरी झोपायची पहिल्या तुळ्या असायच्या इतकल्या तिथून वरी एक आडवी तिथून वरी हे तुळ्या कशाला म्हणतात कमेंट मध्ये मला बी सांगा मी यांच्या तोंडाने वेगळं वेगळं ऐकाय भेटत आहे आडू एक असते का काय किंवा मला नाही माहिती मी बघितलंच नाही जाऊ दे मग. बरं जाऊ द्या सांगा मग त्याच्यावर आम्ही झोपायचं हं. सकाळी 6ला उठायचं हा आणि ते शेण टाकायचे हा आणि लवकर जाऊ जरा नाही व संध्याकाळी भाकरी घेऊन जाता तुमच्या चंडीला धरलं होतं ना म्हणून कुत्रे गजाने जाताना ते जग सांगते ना मला लय असं चालतं भाकरीकडे जाताना देव वाटत होतं तुम्हाला भेव वाटायचं काय झालं पाटलाच्या कुत्र्यांच्या चड्डीला धरून त्या बारक्या हा पळत पुढं मोठं कुत्रा असं सोडलं नव्हतं तरी घरघरात फिरेला होतं ना. हा म्हणजे रातच्या माहिती का 10-11 वाजता नाही मी भेटत नव्हतो कोणाला पण 10-11 वाजता रातच्या भाकरी घेऊन जायला 11 वाजता मला भीव वाटतं बाहेर जायला माहिती का 11 वाजता भेटत मग पुन्हा खळ्याच्या टायमाला आहे ती आमच्या स्वतःच्या खळ्याच्या टायमाला मग तुला सांगतो ते पटापटा पटाप दुसरी पाळी घातली लगेच आला ना पावसाळा जवळ 7 जून तयारीतच आहे मी केव्हा विचार केला नाही रोजानं जायचे आपण 10 वाजता जावा लगेच आऊत सोडावा तसलं काहीच नाही जायचं फक्त बैलाला 1.5 तास 2 तास दुपारच्याला बांधून ठेवायचं सकाळी 6लाच आऊत आपलं केव्हा बी लोक येऊस तर आमचं 2 पाटे रान हा केव्हा बी 2 पाटी म्हणजे 2 एकर नाही म्हणजे अर्धा एकर रान म्हणजे अर्धा एकर रान लोक निहिरी फिरी करून यायची तेवढं आमचा अर्धा एकर लांब लांब जाय आपण एकदा पाटला तिथं पेरा गेलो तिथं किती लांब आहे तिथं जायचं तिथून मग संध्याकाळी अशा अशा दिवसाला काही नाही दिवसाचा विचार दिवस मग असं सुतराव थांबायचं जपायचं ह्या टायमाला पडूस पडताना आपलं घरी यायचं मस्त त्यांना वैरण पाणी करायची आणि वैरण टाकायचं घरी जायचं जेवायचं संध्याकाळचं यायचं आता घरी जातच होतं केव्हा तरी यायचं ताणून द्यायचं की सकाळी तो मालक असा म्हणे नव्हताच एकदा मग पुन्हा गेल्या वर्षी मग दुसऱ्या शेती गेलो आमचा दादा गेला होता आम्हाला त्याचं पहिले तुम्ही मग सकाळ उठून लगे अजून उठलं की तेच काम अजून पाळीचं आऊत उचलत नव्हतं इतकं बारका होतं हा असं आऊत उचलायचं हा ते चाबूक खाली टाकायचा हा पुन्हा काढायचं पुन्हा टाकायचं पुन्हा कासरी धरायची पुन्हा उभं राहायचं पुन्हा आऊत चालवायचं आज लई बघायची ते जाऊ काय सांगावं त्याला तर आता जाऊ दे अंदाज पडलाय आता बघू उद्या चला म्हणजे असं करीत करीत तुमचं काय म्हणतात ते तुम्ही आवत शिकलात म्हणा ना हो आऊत तशी म्हणजे जिंदगीमध्ये शाळा शिकायला ह्यांच्या बापानं ठुलं होतं आणि हे आवत शिकून निघले काय करावं अवघडच आहे असं. नशिबाने साथ दिली ना नशिबाने जाऊ दे. शाळा सुटली आणि आवत गटलं आऊत घेतलं जाऊ दे आपल्या आवतान तरी काय वाटव केलं मग आता आता उद्या बघू पुढचा भाग